बिहारमध्ये जे इलेक्शन चाललंय, बिहारमध्ये 60 ते 65 लाख लोकांची नावं ही कमी करण्यात आली. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही या भारताचे नागरिक आहात, याचे पुरावे तुम्ही द्या. बहुतांश लोकांकडे आज पुरावे काय आहेत, तर आपलं वोटिंग आयडी आहे, वोटर कार्ड आहे. पण त्याच्यात तुम्ही अधिकचे पुरावे मागितले तर आम्हाला मिळू शकत नाही. तिथं 60 लाख लोकांना ते पुरावे देता आले नाही. शेकडो वर्ष ते बिहारमध्ये या देशामध्ये राहतात, पण पुरावे न देता आले म्हणून त्यांचा अधिकार काढला. तो कुठला अधिकार काढला, तो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मताचा अधिकार होता तो 60-65 लोकांचा काढला. आम्हाला भीती वाटते ज्या पद्धतीने बिहारमध्ये या गोष्टी चालू आहेत तशाच जर महाराष्ट्रामध्ये केल्या गेल्या तर आदिवासी समाजाला कदाचित मतदानाचा अधिकार राहील का नाही असा सुद्धा प्रश्न आम्हाला तिथं वाटतो. कारण का आपल्याकडे सुद्धा कदाचित ते पुरावे नसू शकतात. भटक्या जमाती आणि जाती जमाती ज्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते नसू शकतात. त्यामुळे जेव्हा हा लढा या इलेक्शनचा असेल, मतदार यादीचा असेल, ईव्हीएम घोटाळ्याचा असेल, ह्याच्यामध्ये जेव्हा आपण लढू तेव्हा तुम्हाला सुद्धा एकत्रित देऊन जे इतर समाजाचे लोक आहेत, शेतकरी कष्टकरी आहेत, त्यांच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहावं लागेल. तर जेव्हा माणुसकीचा लढा येतो तेव्हा जात धर्म बघितला जात नाही, तेव्हा फक्त माणुसकी बघितली जाते. त्यामुळे तुमचा जेव्हा लढा असेल, इतर समाजाचे सर्व आपले कार्यकर्ते तुमच्याबरोबर भक्कमपणे राहतील. आणि जेव्हा इतर विषयाचे लढा असेल तेव्हा तुम्हाला सुद्धा त्या लोकांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल.